नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 1 जुलै 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुमच्या तीव्र भावनांना आवर घाला, नाहीतर तुमचे प्रेम प्रकरण धोक्यात येऊ शकते. तुमची कलात्मक आणि सर्जनशील क्षमता यामुळे तुम्ही कौतुकाचे धनी राहाल. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने मद्यप्राशन करून भरपूर जेवण केले असेल तर प्रकृतीवर परिणाम होईल. कामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव जाणवेल. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकता. आपल्या जीवनसाथीबरोबर चित्रपट पाहणे आणि रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता आणि आराम मिळवून देईल. उपाय: आरोग्याला चांगले बनवण्यासाठी जेवण करताना तांब्याच्या चमच्याचा उपयोग करा. वृषभ राशी, नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिवस आहे. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी आपल्या भाऊ-बहिणीसोबत वेळ व्यतीत करतील. असे करून तुमचे लोकांमधील प्रेमात वाढ होईल. आज तुम्ही एकमेकांना एकमेकाविषयी वाटणाऱ्या भावना समजून घ्या. आज तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, त्यामुळे तुम्ही तणावपूर्ण राहाल आणि कमालीचे उदासही व्हाल. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे दुर्लक्ष करा. साधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण तुमच्या मते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. उपाय: आपल्या पायांच्या घोट्याला काळा धागा दोन्ही पायांना बांधल्यास आरोग्य चांगले राहील. मिथुन राशी, चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही, पण तत्पूर्वी आपल्या पालकांची परवानगी घ्या, अन्यथा नंतर ते आक्षेप घेतील. तुमच्या घरातील कोणी जवळचा व्यक्ती आज तुमच्यासोबत वेळ घालवण्याची गोष्ट करेल, परंतु तुमच्याजवळ त्यांच्यासाठी वेळ नसेल. त्यामुळे तुम्हाला वाईट वाटेल आणि त्यांना सुद्धा दुःख होईल. मान आणि पाठीच्या निरंतर वेदनांचा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. विशेषतः सर्वसामान्य अशक्तपणाबरोबर जर हा त्रास होत असेल तर दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवशी विश्रांतीची अत्यंत गरज आहे. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा, त्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल. उपाय: मोठ्या स्त्रियांचा आशीर्वाद घेणे आरोग्यासाठी चांगले राहील. कर्क राशी,
आज तुम्ही खरेदीला गेलात तर तुमच्या स्वतःसाठी खरेदी कराल. स्वतःची प्रगती करणाऱ्या प्रकल्पामध्ये तुमची ऊर्जा खर्च करा. त्यामुळे तुमची स्थिती सुधारेल. दीर्घकालीन प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. शुभ कार्याचे सोहळे घरीच करा. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी काहीतरी बेत आखाल. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा मिळण्याची शक्यता आहे. उपाय: आपल्या आर्थिक परिस्थितीत निरंतर वाढीसाठी गरज असलेल्या कोणालाही मदत करा. सिंह राशी. आजच्या दिवशी नवा लूक, नवे मित्र लाभतील. लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्रोत आहे याचा अनुभव मिळेल. तुम्ही काम करत असलेला एखादा दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. क्षुल्लक वाद विसरून जेव्हा तुम्ही जोडीदाराबरोबर वेळ व्यतीत कराल तेव्हा दिवस खूप सुंदर असेल. तुमच्या व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी कठोर प्रयत्न करा. धनाची आवश्यकता कधीही पडू शकते, म्हणून आज जितके शक्य असेल आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा. उपाय: कौटुंबिक जीवनात शांततेचा आनंद घेण्यासाठी दररोज आपल्या देवतेला पिवळी फुले अर्पण करा. कन्या राशी. थोड्याफार अडचणींच्या व्यतिरिक्तही आज तुमचे प्रेमजीवन चांगले राहील आणि तुम्ही आपल्या जोडीदाराला खुश करण्यात यशस्वी राहाल. सुयोग्य कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल. आज आर्थिक पक्ष मजबूत असेल, परंतु यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. आपल्या जीवनसाथीचे आरोग्य तणावाचे कारण ठरू शकेल. उपाय: घरात दिवा लावून भगवान भैरवाची पूजा करा. यामुळे घरात शांतता टिकून राहील. तूळ राशी. आपण केलेल्या कामाचे श्रेय दुसऱ्या कुणालाही घेऊ देऊ नका. कुटुंब, पैसा, प्रेम यापासून दूर होऊन आज तुम्ही एकांतात वेळ व्यतीत कराल. आयुष्य तुम्हाला अनेक आश्चर्याचे धक्के देत असते, पण आज तुम्ही तुमच्या जोडीदाराची एक अचंबित करणारी बाजू पाहणार आहात. आरोग्यविषयक प्रश्नामुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे दुर्लक्ष करा. प्रत्येकाच्या गरजा पुऱ्या करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर अनेक दिशांमध्ये अनेक बाजूंनी तुमची ओढाताण होईल. उपाय: ओम सूर्यनारायण नम मंत्राचा उच्चार करा.
वृश्चिक राशी, भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प अंतिमतः फायदेशीर ठरतील, पण आपल्या भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. तुमचा रिकामा वेळ आज मोबाईल आणि टीव्ही पाहण्यात खर्च होऊ शकतो. यामुळे तुमच्या जोडीदाराला उदासी राहील, कारण तुम्ही त्यांच्यासोबत बोलण्यात काहीही आवड दाखवणार नाही. आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणे धाडसी निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत पैसे गुंतवले तर पैसे कमावू शकाल. मुलांनी अपेक्षा पूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. उपाय: आनंदी प्रेम जीवन प्राप्त करण्यासाठी विष्णू चालीसाचे पाठ करा. धनु राशी, कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य लाभेल. घरात पडलेली कुठली वस्तू आज तुम्हाला मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला आपल्या बालपणाची आठवण येऊ शकते आणि तुम्ही उदास राहून आपला वेळ घालवू शकता. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. वेळ आणि धन याची कदर तुम्ही केली पाहिजे, अथवा येणारी वेळ समस्यांनी भरलेली राहू शकते. कुणीतरी तुम्हाला त्रास देण्यास कारणीभूत ठरेल. तुमच्या विरोधात काही शक्ती कार्यरत झाल्या आहेत. संघर्षाची स्थिती निर्माण होईल अशी कृती करण्याचे टाळा. तुमची बाजू वर चढ ठरवायची असेल तर तुम्हाला अतिशय सुयोग्यरित्या मार्ग अवलंबावा लागेल. उपाय: पार्वती मंगळ स्तोत्राचे पाठ केल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. मकर राशी, आपला प्रियकर बरोबर असताना नाटकीपणाने वागून आपल्या मूळ स्वभावात बदल करू नका. आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. दिवस चांगला आहे. दुसऱ्यांसोबत तुम्ही स्वतःसाठीही वेळ काढू शकाल. सुखी वैवाहिक जीवन म्हणजे काय याची आज तुम्हाला जाणीव होईल. थोडासा व्यायाम करून तुमचा दिवस सुरू करा, त्यामुळे तुमचे तुम्हालाच चांगले वाटेल. दररोज अशा प्रकारे व्यायामाची सुरुवात करा. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय शुभ दिवस आहे. उपाय:
चांगले आरोग्य मिळवण्यासाठी गरीब आणि गरजू लोकांना मिठाई खाऊ घाला आणि वितरित करा. कुंभ राशी. या राशीतील व्यावसायिकांना आज व्यवसायाच्या बाबतीत काही मनाविरुद्ध यात्रा करावी लागू शकते. ही यात्रा तुम्हाला मानसिक तणावही देऊ शकते. नोकरी पेशा लोकांना आज ऑफिसमध्ये इतर गोष्टीपासून वाचण्याची आवश्यकता आहे. विना कुठल्या पूर्वसूचनेने आज तुमचा कोणी नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो, ज्यामुळे तुमचा किमती वेळ त्यांची खातिरदारी करण्यात व्यतीत होऊ शकतो. तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. तुमच्याद्वारे धन वाचवण्याचे प्रयत्न आज अयशस्वी होऊ शकतात. तथापि तुम्हाला यापासून घाबरण्याची आवश्यकता नाही. स्थिती लवकरच सुधारेल. आगाऊ ठरवलेली प्रवासाची योजना कुटुंबातील आजारपणामुळे पुढे ढकलावी लागेल. शारीरिक अस्तित्व हे आता गौण आहे, कारण तुम्ही सदा सर्व काळ प्रेमाची अनुभूती घेत आहात. उपाय. आर्थिक परिस्थिती चांगली राहण्यासाठी कपाळावर पांढरे चंदन लावा. मीन राशी. तुमच्या जीवनातील अडचणीमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. प्रेरित होऊन तसेच समर्पित भावनेने काम करणाऱ्या व्यावसायिकांना आर्थिक फायदा मिळेल. घरात पडलेली कुठली वस्तू आज मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला बालपणाची आठवण येऊ शकते. तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. जे लोक पैशाला आतापर्यंत विनाकारण खर्च करत होते, आज त्यांनी आपल्यावर काबू ठेवला पाहिजे आणि धनाची बचत केली पाहिजे. उपाय. चांदीचे दागदागिने घातल्याने बऱ्याचदा आनंददायक आणि शांत कौटुंबिक जीवन सुनिश्चित होईल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.